युवा सेना युवती बोरिवली विधानसभातर्फे भगवा सप्ताहानिमित्त आयोजित राजमाता जिजाऊ पुरस्कार विविध क्षेत्रातील यशस्वी व गुणवत्ता युवा युवतींच्या मातांचा सत्कार घरोघरी जाऊन करण्यात आला। यासाठी कार्यकारिणी सदस्य धनश्री खोलगे, अभिषेक शिर्के, पूजा घोलप, सलोनी आरते, शिवसेना वरिष्ठ सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले। कशा परिस्थितीमध्ये तुम्ही उभ्या राहिल्यात? अशा परिस्थितीत म्हणजे मी अभ्यास करायची आणि तिचा सपोर्ट मला नेहमी असायचा असा, आणि काही नाही म्हणजे पूर्ण असं कुठे पण असं म्हणजे कधी असं वाटलं की नाही जमत आहे तर ती नेहमी प्रोत्साहन द्यायची। लग्न झालं आणि ती ग्रॅज्युएट झाली। दुसरी मुलगी आता डायटिशियन बनते, मास्टर करते त्याच्यामध्ये, आणि ती न क्लास करता मास्टर करते ती पुढे, आणि छोटा मुलगा आहे तो 10वीला आहे। उदिती मेंगडे आहे। मी सध्या 10वी पास आहे आणि मी आता सायन्स फील्ड घेतलं आहे। तर माझे मम्मी पप्पा खूप कष्ट करतात माझ्यासाठी। माझी मम्मी तर म्हणजे हे धुणे भांड्याचं काम करते, तर की मला एक प्राऊड ऑफ आहे त्यांच्यावर की ते असं करून मला शिकवतात, आणि मी मम्मीला थँक्यू बोलेल की ती एवढं माझ्यासाठी करते। माझ्या मम्मीनी मला छोट्यापणीपासूनच अभ्यासामध्ये खूप मदत केली आहे। माझी खूप काळजी घेतली आहे, आई आणि बाबा दोघांनी। आत्तापर्यंत जे काही मला सपोर्ट लागला आहे अभ्यासासाठी, त्याच्यासाठी ते प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभे होते। सन्माननीय पूजा घोलप यांनी सुंदर असा स्तुत्य असा एक कार्यक्रम आज राबवण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आजपर्यंत प्रत्येक संघटना, मंडळ, विविध संस्था यांनी 10वी 12वीमध्ये ज्यांना यश प्राप्त झाले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार झाला। बारी फॅमिलीच्या घरी आम्ही आलेलो आहोत, आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची आई, त्या आईला एवढं गहिवरून आलं त्या मुलाबद्दल, मुलाचं सांगण्याबद्दल, मुलाच्या यशाबद्दल। खरोखरच असा जो उपक्रम हा पूजा घोलप आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी घेतलेला आहे, हे फक्त शिवसेनाच करू शकते। आणि हे जे गहिवर्ण आहे हे कुठेही समाजामध्ये किंवा कुठेही पुढे कोणाला दिसत नाही, त्यांचे अश्रू दिसत नाहीत। ते गुरु सतत उपेक्षितच असतात। जी मुलं असतात त्यांना एक तर शाळेतील शिक्षक आणि दुसरे आपले आई वडील हे घडवत असतात, आणि त्याच प्रकारचा हा कार्यक्रम आहे। परंतु एखादा मुलगा जर चांगल्या टक्क्याने पास झाला तर प्रतिष्ठित सर्व व्यक्ती येऊन त्याचा सत्कार करत असतात, परंतु त्याच्यामागे तेवढंच कष्ट त्यांच्या आईवडिलांचं असतं। म्हणून एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आज विभाग अधिकारी पूजा घोलप, बोरिवली विधानसभा व त्यांच्या सर्व पदाधिकारी टीम, युवती अधिकारी यांनी घेतलेला आहे। बोरिवली विधानसभेकडनं वेगवेगळे असे उपक्रम राबवत आलेलो आहे। यावेळेस थोडंसं असं वेगळं करण्याचं कारण असं आहे की आजवर 10वी 12वीचा निकाल लागला की पक्षातले सध्या पक्षातले असू दे किंवा कुठल्या मंडळाचे लोक असू दे, हे मुलांचा सत्कार घेत असतात। आपण त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं असं केलेलं आहे की पडद्यामागे जे कलाकार असतात ते विद्यार्थ्यांच्या आई वडील असतात, आणि त्या आई वडिलांचा सत्कार हा आजपर्यंत कोणीच केला नव्हता। तर आम्ही आज राजमाता ह्या अहिल्याबाई होळकर ह्यांच्या माध्यमातून किंवा त्यांना एक त्यांचं एक आम्ही हे घेऊन की ह्या मातांचं काहीतरी आपण केलं पाहिजे, आज त्यांना बाहेर आणलं पाहिजे, त्यांना दाखवलं पाहिजे की आज तुम्ही खूप मोलाचं काम करतात की आपल्या पाल्यांना एवढं एज्युकेशन देऊन त्यांना वेल एज्युकेट करताय। आणि ह्या हिशोबाने आम्ही आज घरोघरी जाऊन गेले 3 दिवस आम्ही हा भगवा सप्ताह राबवला आहे, आणि घरोघरी जाऊन ह्या माता भगिनींचा आम्ही सत्कार केलेला आहे। मोठी गोष्ट म्हणजे मला आज आनंद ह्याच्यासाठी होतोय की हा कार्यक्रम आम्ही विभाग 1 मध्ये राबवला होता। आमच्या कार्यकारिणी सदस्य धनश्रीताई आणि अभिषेक शिर्के दादा यांच्या माध्यमातून हा आम्हाला कार्यक्रम दिला होता, आणि तो आम्ही उत्तम प्रकारे माझ्या मागाठाण्याच्या सहकारी, माझ्या दैसरच्या सहकारी आहेत, ह्या दोघींनीही तिथे तो कार्यक्रम राबवला,
आणि हा कार्यक्रम मी माझ्या टीमनी, पूर्ण युवा सेनेच्या युवतींच्या टीमने आम्ही हा कार्यक्रम राबवला. ह्याच्यामध्ये मला विभाग प्रमुख, विभाग संघटिका, उपविभाग प्रमुख, माझे शाखा संघटिका आणि शाखा प्रमुख यांचा खूप मोठा आणि सगळेच माझे वरिष्ठ पदाधिकारी होते, त्यांनी सहकार्य केलं. माझ्या युवा सेनेच्या टीमनी सहकार्य केलं आणि युवतींनी केलं. ह्याच्या पुढे मी जेवढेही कार्यक्रम करीन आणि जे कोणतेही कार्यक्रम घेईन त्याच्यासाठी त्यांचं सहकार्य मला असतंच आणि नेहमी राहीन. एवढीच विनंती करते आणि इथेच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सगळ्यात जास्त तर महाराष्ट्र माझा ह्यांनी आज मला हा प्लॅटफॉर्म दाखवला आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो प्लॅटफॉर्म आम्हाला दिला आहे, हा महाराष्ट्र माझा ह्यांचा मी खूप आभार आहे. आणि हा महाराष्ट्र माझा हा माझ्या बरोबर नेहमी असेल आणि ह्यांना मी घेऊन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहील. तुम्ही पुढे बघत राहा. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.